हिच्या नादाला लागून तू आता स्वयंपाकी होणार आहेस? अरे आता हिच्या माहेरच्यांचे डबे पोचवून तुझं पोट भरलं नाही का? रांदा वाडा औष्टी काढा ही कामं करणार आहेस तू आता? आई कुठल्या जगात वावरतेस तू? ही कामं पुरुषांची, ही कामं स्त्रियांची असं काय लिहून ठेवलंय का? ज्याला जे काम आवडतं, जे काम करता येतं ते काम करायचं त्यांनी. आणि अगं स्वयंपाक बनवणं काय सोपं काम आहे का? लोकांची पोटं भरणं पुण्याचं काम आहे आई. आणि अर्पिता मॅडम सोबत ते काम मी करायचं ठरवलंय. वा, मस्त 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 ब्रेन वॉश केलंय तिने तुझं. आई बघतीयस ना, देशमाने कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगायला निघालाय हा. दीप, नाहीतर काय? ए समीर, मी तुला आधीच सांगून ठेवते, हे किचन फिचन मला चालणार नाही. काय ग मारे तोंड वर करून सांगत होतीस यांना ड्रायव्हर होऊ देणार नाही, मग काय करणार आहे? स्वयंपाकी? ही ह्याला भरीच पाडते आणि हा मागचा पुढचा काही विचार करत नाही. हे असले उद्योग केले तर लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर ना जरा. बघ की ग, इज्जत घालवणार आहेस तू आमची. आणि काय ग, स्वतःला याची बायको म्हणवतेस ना? मग आपल्या नवऱ्याचा मान कसा राखावा ह्याची काळजी नाही तुला. त्या राजसीला सुनावलं मोठी जीभ लांब करून. आई अहो तुम्ही चुकीची तुलना करता. तू काही बोलू नकोस, काही बोलायचं नाही. मला माहितीये तू हे सगळं का करतेस. समीरला आपल्या पदराशी कायमचं बांधून ठेवायला, हो ना? पण याच्याने त्याची इज्जत कमी होणार आहे याची पर्वा नाही तुला, याची काळजी नाहीये तुला. वा वा, कौतुक वाटतं मला तुमचं. म्हणजे राजसी मला ड्रायव्हरची नोकरी देत होती ते तुम्हाला कमीपणाचं वाटत नव्हतं. आणि आम्ही दोघं मिळून व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय स्वतःचा, ते तुम्हाला कमीपणाचं वाटतं. आई अहो आपल्याला जे येतं त्याचा उपयोग करून स्वाभिमानाने एक व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय आम्ही. कमीपणा तर नाहीच, उलट कोणाची ताबेदारी नसेल, नकळत येणारी लाचारीही नसेल. उलट आपल्या हिमतीवर काहीतरी करतोय याचा एक वेगळा आनंद असतो नाही. शिवाय समीर एका बाजूला नोकरी शोधणार आहेतच, त्यांना काही कायमस्वरूपी हे करायचंच नाहीये. एकदा का त्यांना चांगली नोकरी मिळाली ना की मी व्यवसाय सांभाळेन आणि ते नोकरी करतील. आणि आई आपण काय चोरी मारी करत नाही आहोत, कोणासमोर हात पसरत नाही आहोत. प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याचा प्रयत्न करतोय. मग या आजीबाईसारखे डोस नाही पाजायचे हा मला. मला अक्कल शिकवायची नाही. हे किचन बिचन मी काही सुरू करू देणार नाही. आणि तुला काय वाटतं आम्ही तुमच्या बरोबर राबायचं, मग घरातली कामं कोण करणार? हे असले फालतू उद्योग चालणार नाहीत, मला करायचे नाहीत. आई आई, हे किचन सुरू होणार म्हणजे होणार आहे. आणि ही आपली रोजी रोटी असणार आहे, त्यामुळे याला कोणीही फालतू म्हणू नका प्लीज. आजपर्यंत तुझी कुठलीही गोष्ट टाळली नाहीये मी. पण हे जे काही तू सांगतेस नाही ह्याला काही लॉजिक नाहीये. अगं विरोधाला विरोध करतेस तू, बाकी काही नाही. आणि आता आपलं घर चालवणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. त्यामुळे या घराचा कर्ता पुरुष म्हणून मी हा निर्णय घेतला. तो कोणाच्याही सांगण्यावरनं बदलणार नाहीये मी. मला मान्य आहे की अर्पिता मॅडमने तो सल्ला दिलाय, पण मला तो आवडलाय, पटलाय म्हणून मी तो मान्य केलाय. आणि तूच म्हणतेस ना नेहमी तुमच्यापासून गोष्टी लपून करतो आम्ही, मग आता सांगतोय तर सपोर्ट करा ना. आणि तुम्हाला काय सांगायचंच नाही, समीर व्यवसाय कर व्यवसाय कर. आता करतोय ना व्यवसाय. मला पटतोय हा डिसिजन. हा सध्या हा ट्रेंड पॉप्युलर आहे. बघ आय मीन ते बघ, ते काय नाही ठरलंय. आता समर्पिता किचनचं उद्घाटन उद्या होणार आहे. चलित चल मी तुला प्लॅन सांगतो. चल. दिदे, हे जे काही करणार आहेत ना त्याच्याने घरात पैसे येतील हे नक्की. पण या निमित्ताने परत एकदा ही अर्पिता या घराची तारणहार होणार, हे काय मला पटत नाही. मला तर यातलं काहीच व्हायला नकोय.
कारण समीर अर्पिता यशस्वी झाले तर राजसी डोक्यावरून छप्पर काढून घेईल आणि त्याचा फटका सगळ्यात जास्त मलाच बसेल.